अ, नमस्कार सगळ्यांना. आपल्याबरोबर आता आकार आर्टचे पॅडी म्हणून मूर्तिकार आहेत. हे पाचव्या वर्षी 2024मध्ये तिलमर आर्ट्स बरोबर जॉब करत होते. आता त्यांनी 2025मध्ये आपला स्वतःचा नवीन वर्कशॉप टाकला आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार पॅडी, नमस्कार. कसं आहेस? एकदम मजेत. काय म्हणशील 2025 बद्दल, आहे. गणेश उत्सवाबद्दल? 2025चा गणेश उत्सव एकदम म्हणजे आहे, ठीक आहे. ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम होते, हा. पण व्यवस्थित आहे आता. पीओपी बद्दल काय बोलशील? पीओपी बद्दल बोलण्यात गेलं आपलं म्हणजे मत, तर हम्म. थोडे काही महिने असं थोडा प्रॉब्लेम झालेला. हा. त्यामुळे गणेश उत्सव आपला थोडंसं लेट होतोय. अच्छा अच्छा. कामाच्या याच्यामध्ये लेट होतोय अच्छा, थोडासा. मला आता एक गोष्ट सांग. आता तू मूर्ती बनवतो ते कधीपासून तू बनवतो? तुला आवड कधीपासून आहे? मी 8वी-9वीला असल्यापासून मला आवड आहे. अच्छा, पण तू कोणाकडे काम करायचं की स्वतः माती घेऊन मूर्ती बनवायचं? नाही नाही, मी 8वी-9वीला असताना शाळेतून जाताना असं म्हणजे एक मूर्तिकार होते राजू गावडे म्हणून, अच्छा. त्यांच्याकडे मी शिकलोय. म्हणजे ओके. स्टार्टिंग गुरु माझे तेच आहेत. अच्छा, मग तू राहण्याचं सध्या कुठे राहतोस तू आता? मी आता राहायला विद्याविहारला आहे. विद्याविहारला आहे. अच्छा, आणि शिक्षण वगैरे विद्याविहारमध्ये झालं? नाही नाही, शिक्षण वगैरे माझं घाटकोपरला झालंय सगळं. अच्छा, घाटकोपरमध्ये. आणि मग तुला अशी आवड होती तू कुठे म्हणजे काम करायचंस, म्हणजे की आवड असते का माणसाला की चला मी तुझ्याकडे कामाला येतो? ते तिथेच घाटकोपरला राजू घाटकोपर. गावडे म्हणून अच्छा. मूर्तिकार आहेत. राजू गावडे जुने मूर्तिकार आहेत. अच्छा अच्छा. मग तू आता प्रोग्रेस कसं केलंस पुढे, म्हणजे मोठ्या मूर्तींमध्ये? मोठ्या मूर्तींमध्ये आता कसं त्यांच्याकडून ती मला शिकवलं त्यांनी. असते हा. असते एक वस्तू शिकवत गेले. त्यानंतर हा. त्यांनी स्वतःहून मला 10 मूर्त्या दिल्या अच्छा. की आता तू कर पुढे. आता तू अच्छा. शिकलायस, तू तू पुढे तुझ्या करू शकतो. पद्धतीने कर. हा, मग त्यांनी मला प्रोत्साहन केलं की तू आता करू शकतोस म्हणून पुढे या पुढे. हा, कारण की तुला एक्सपिरियन्स झालाय. मग त्यानंतर असते असते मी स्वतःचे छोट्या मूर्त्या केल्या. हा. मग छोट्या करता करता बाहेरचे मूर्तिकार आहेत त्यांच्यासोबत जरा माझं वावरणं झालं. ओके. मग त्यांच्यासोबत राहून अजून काय शिकायला भेटलं. त्यानंतरला गजानन तोंडवलकर आता एक्सपायर झाले ते. हा. त्यांच्याकडून मी डायरेक्ट जॉबची माहिती घेतली त्यांच्याकडून. एखादा चेहरा डायरेक्ट जॉब मध्ये बनवायचा आहे किंवा अच्छा. एखादी बॉडी, ते सगळं शिक्षण मी त्यांच्याकडून घेतलं. अच्छा, मग तू तिरुमलकडे कधी आलास? तिरुमलची आणि माझी ओळख गेल्या वर्षी झाली 2024 मध्ये. 24 मध्ये? 2024 मध्ये त्याची आणि माझी ओळख झाली. हा. मग त्यानंतरला आम्ही एकत्र काम करायला लागलो. तिरुमलकडे गेल्या वर्षी डायरेक्ट जॉबच्या 2 ते 3 मूर्त्या होत्या. ते स्वतः तू केलेस? हो, स्वतः म्हणजे त्याचे जे अॅनिमल जे खालचे होते ते मी केले. बाकी सगळं डोकं तिरुमलचंच. तिरुमलच होतं? आयडिया त्याची पूर्ण. तिरुमल बोललं तर एक आहे की त्याच्याकडे सगळे गोष्टी आहेत. नॉलेजच्या बाबतीत एक नंबर येतो. आणि जजमेंट, अॅनाटॉमी आणि मेजरमेंट हे त्याच्याकडे. अॅनाटॉमी बद्दल काय बोलशील तू? अॅनाटॉमिक बद्दल बोलायला गेलं तो आकाश तिरुमल एक नंबर. एक नंबर. कसा म्हणजे घडवला, कशी मूर्ती बसवली पाहिजे, मूर्तीची पोझिशन आणि मंडळाला जे पाहिजे, हा. तो चेहरा वरून खाली बघतो आपल्याकडे, हा. डोळे, हा. ती नजर किती फुटावरती पाहिजे याचे नॉलेज त्याला खूप आहे. आणि कलरिंग मध्ये त्याचं नॉलेज काय बोलशील? कलरिंग मध्ये पण खूप छान नॉलेज आहे. खूप छान नॉलेज आहे. त्याने तुला काय हेल्प केली, म्हणजे तुला पुढे जाण्यासाठी? त्यांनी मला जास्त करून अॅनाटॉमिक मध्ये मला त्याने हेल्प केली. अॅनाटॉमी मध्ये? अॅनाटॉमिक मध्ये म्हणजे एखादी मूर्ती आपल्याला फिरवायची झाली, हा, कुठल्या बेसवरती किती फिरली पाहिजे हा. आणि ती कशी त्याला लचक, हा, ते सगळं त्यांनी मला दाखवलं. अच्छा. 2024 मध्ये. 2024 मध्ये. आणि कसं असतं की बॅलन्सिंग पण महत्वाचं आहे. बॅलन्सिंगच त्याचं, ते आर्मीचर कसं असतं आतलं, हा, बॅलन्सिंग साठी काय काय आपण यूज करतो आणि कशी मूर्ती बॅलन्सिंग मध्ये कशी उभी करायची असते, हा. कशी फिरवायची असते, हा. हे सगळं 2024 मध्ये त्यांनी मला सगळं प्रॉपरली बसून सांगितलं की असं असं आहे म्हणून. पण ते तू जे शिकलास, जे तू नॉलेज घेतलास, मग तेव्हा जाऊन तू हा वर्कशॉप आता स्टार्ट केला? हो, हे सगळं नॉलेज मला घेता घेता 10 वर्ष गेले. हा. माझ्याकडं दरवर्षी माझा गुरु बदलायचा. अच्छा. दरवर्षी मी लोकांकडे काम करायचो, माती काम करायचो मी दरवर्षी. अच्छा. तर असं दरवर्षी एकाकडे 1 वर्ष काम केलं, एकाकडे 1 वर्ष काम केलं. शिकण्याच्या हेतूनच असं पुढे गेलो. पण तू माती काम करायचं, पण त्यामधनं तू काहीतरी बनवायचंस ना? हो, बनवायचं. त्याच्यातनं तुला नॉलेज झालं ना? नॉलेज झालं. बरोबर आहे ना? तू आता मला एक चेहरा बनवायचा, तू माती काम करून तो चेहरा बनवू शकतो. अच्छा, मग आता 2025चं तुझं प्रिपरेशन काय इकडचं प्रिपरेशन असं आहे माझं की 2025 मध्ये ह्या वर्षी मी 15 मूर्त्या घेतलेल्या आहेत. 15 मूर्त्या? हो, माझ्या 15 मूर्त्यांपैकी 3 मूर्त्या डायरेक्ट जॉबच्या आहेत. अॅनिमल वगैरे डायरेक्ट जॉबच्या आहेत. ओके. बाकीच्या प्रबळ आहेत 3 मूर्त्या आणि सगळ्या माझ्या स्टँडिंग मूर्त्या आहेत. अच्छा, सगळं स्टँडिंग? स्टँडिंग. तुझ्याकडे एक मूर्ती पण आता कुलाब्याची आहे. हा, लाडका, जो तिरुमलकडेच होता. हो. त्याच्याबद्दल काय सांगशील?
गुलाबाचा स्केच नको लाडका स्केच नको सांगू आम्हाला. स्केच म्हणजे- नाही सांगत आहे, हा, त्यांच्या गेल्या वर्षीच सांगतो मी हा की गेल्या वर्षी त्यांची मूर्तीचा जो डायरेक्ट जॉब होता, त्यांचा जो गौरेडा होता, हा तो गौरेडा मी बनवला. तू बनवलेलास. हो, म्हणजे एकटा नाही, म्हणजे हा, सहकारी त्याचे सहकार्य करून हे लोकांनी हा, बनवलेला होता. बनवलेला होता. त्या गौरेडाचा चेहरा, त्याचे अॅनाटॉमिक, हा. बॉडी फिगर वगैरे हा ते सगळं जजमेंट माझं होतं. अच्छा अच्छा. आणि मग आता स्टार्ट तर आता काम सुरू झालंय तुझं. हम्म. आता बुकिंग पण झाले तुझ्या बुकिंग माझी ऑलरेडी बंद आहे, बंद केली बंद केलेली आहे. ओके. मी हे पण सांगू इच्छितो की याच्याकडे बुकिंग बंद झाली आहे. आता आम्ही यांची मुलाखत घेतो, ह्यांनी त्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आणि कोणी आलं की बाबा तुझ्याकडनं आम्हाला मूर्ती हवी, मग तू देऊ शकतोस का? नाही, आता नाही देऊ शकत. नाही देऊ अच्छा, म्हणजे तुझं असं प्रोसेस आहे की कमी कमी. पण चांगलं. हा, हे सगळं मी आकाश तिरुमलकडूनच शिकलो मी, की कमी मूर्त्या करायच्या, ठराविकच घ्यायच्या, चांगला हा. जॉब द्यायचा, हा, बस. ठराविक मंडळ घ्या, चांगले मंडळ घ्या. हा, एक तुझी आहे का की तू स्वतः मंडळ तुला बोलतोय की मी स्वतःच घेणार, तू स्वतःच बनव आमच्यासाठी एक मूर्ती, हो आहे ना मंडळ, असे आहेत मंडळ आहेत मंडळ, की स्केच नको, चल तुझ्याप्रमाणे दे तू. हो आहेत आहेत. तू आता नवीन आहे 2025. कोर्टचा राजा आहे, अच्छा कोर्टचा राजा आहे. हा. त्यांचं असं म्हणणं पॅडी, तू तुझ्या हिशोबाने मूर्ती बनव, आणि अच्छा. आपण त्याच हिशोबाने त्यांना एक स्केच बनवून दिलेला आहे, हा. त्यानुसार त्यांची पण मूर्ती कसं असतं, बनवणार. अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे ना. नाही, विश्वास खूप महत्त्वाचा विश्वास आहे. महत्वाचा आहे. त्यांना अंडरस्टँडिंग विश्वास आहे माझ्यावरती. 2024चा जो विश्वास आपण त्या लोकांना दिलाय, अच्छा. त्यानुसार आकाशचे नाही बोलता बोलता माझ्याकडे आकाशचे मंडळ हा. 4 ते 5 मंडळ आहेत माझ्याकडे. 4 ते 5 हा, मंडळ. स्वतःहून आलेत, हा. आणि त्यांना विश्वास आहे की पॅडी करू शकतो. आणि आता तू मला एक गोष्ट सांग, आता तू आता मूर्ती बनवणार आहेस, तुला किती कॉन्फिडन्स आहे की हा बाबा मी करणार आहे आता. माझ्याकडे कमीच आहे पण मला एक क्वालिटी वर्क द्यायचं, हा. त्याबद्दल काय बोलशील? म्हणजे असं काही नाही, पण करू शकतो आणि करणार हे मला करणार. माहिती आहे, कारण की माझा स्पीड खूप आहे स्पीड त्या खूप आहे. बाबतीमध्ये. अच्छा अच्छा. पण मला एक गोष्ट आवडली, तू नवीन आहेस, तू जास्त नाही घेतलेस, हो, कमी वर ठराविकच. कमी जॉब घेतलास, त्याच्यामध्ये तुला चांगलं द्यायचं आहे. कसं असतं, आपण काही चांगलं कमी केलं ना त्यातनं चांगलं दिसतं. चांगलं दिसतं, बरोबर. बरोबर हा. चल, तुला 25 साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, मस्तपैकी काम कर, आम्हाला चांगलं काम दाखव. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.